नमस्कार मामी. भैया या की. म्हटलं बघा कोण आहे का घरात. आम्ही कुठं जाणार आहे, तुमच्यासारखं थोडीच आहे आमचं. बरं चहा ठेवते जरा. नाही नको, चहा वगैरे नको. काय का गरीबाकडचा चहा चालत नाही बाई. तुम्ही आणि गरीब माणूस परिस्थितीने गरीब असणं महत्वाचं नाही, मनानं रिच पाहिजे. श्रीमंत तुम्ही काय कुणाला बोलायला ऐकणार आहेत होय? घेतला असता घोटभर चहा तर. हो तसं नाही, लोकांसोबत उठबस होती, भेटी गाठी होते, जाईल तिथं चहा होतोय. त्यांना नाही म्हणून चालत नाही. आता तुम्ही कसं घरातली माणसं, तुम्हाला नाही म्हणता येत म्हणून नको. बर परत कधीतरी नाश्त्यालाच येईल की. आता परत कधी वेळ मिळायचा तुम्हाला काय माहित. अहो तुमच्यासाठी काढू की वेळ. काढा काढा, निवांत ये काढा. काय हे हातात? तुमच्यासाठी आणले. हा माझ्यासाठी? पण काय गरज होती याची? काय आहे यात? स्वीट्स, मिठाई. गोडधोड होय. हा अहो तुम्ही एवढं राबता, महिला बचत गट एवढा हुशारीनं आणि यशस्वीपणे चालवता. हा बर का टॅलेंट. हे महिला बचत गट सुरू करणं मामींचीच आयडिया बर का. वा वा. आता तर तुम्हाला चहा घ्यायलाच पाहिजे बघा. अहो नको मामी, परत येईल की निवांत. बर तुम्ही म्हणाल तसं. पण खरंच काय गरज होती वय याची? असं कसं, तुम्ही आमचे डोळे उघडले, तुमच्या कार्याचं कौतुक करायची संधी आम्हाला दिली. अहो बचत गट किती मोठं काम करतं, महिलांना रोजगार मिळवून देतं. तुम्हाला स्पोर्ट्स करणं म्हणजे आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. भैया स्पोर्ट नाही, सपोर्ट. देअर यू आर. अहो काळाची नीड गरज आहे. इथून पुढे तुमच्या बचत गटाला कुठलीही मदत लागली तर मला सांगा, मी 24/7 आहे. सांगणार की. अहो नक्की सांगणार. कसं आहे माहिती का, तुमच्यासारखी नेते मंडळी आहेत म्हणून तर आमच्या बचत गटाला बळ आहे. आणि तसं बी आमच्या बचत गटाला सुई दोऱ्याची मदत बी लय झाली बघा. अहो तुमच्या मदतीला आम्ही आहेच, आम्हाला बी मदत करा म्हणजे झालं. आता आम्ही काय मदत करणार आहे तेव्हा? अहो असं कसं, कधी कुणाला कुणाची मदत लागेल सांगता येत नाही, म्हणून एकमेकाला मदत करत राहायचं. आता ते म्हणलेलंच आहे ना, एकमेक मदत अरे एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. येस, एकदमच सहाय्य करू आपण. होय होय येऊ का, गावात काम आहेत बरी. होय, पण जरा चहा घेतला असतं तर बरं झालं असतं. अहो नाही, पुढच्या वेळी नक्की. बघा बर का, तेव्हा पुढच्या वेळी म्हणू नका म्हणजे झालं. नाही म्हणत, पुढच्या वेळी 100% फिक्स. येऊ का.
आजा, हे आजा, हा? कुठं राहिलास? नाही काय नाही. होय भाऊजी, नेमकं कशासाठी आलो आपण इथं? अरे सांगतो की. चल आधी आज चल. जैन सर. जय हिंद फडतरे साहेब. काय चाललंय सध्या? चाललंय सर, पण आपली आर्मीची लाईफ रोज मिस करतो. फौजी, आर्मी सुद्धा तुम्हाला खूप मिस करते. तुमच्या पराक्रमांचे एक्झाम्पल आम्ही अजूनही देतो बरं का. ज्या प्रकारे तुम्ही कारगिलच्या युद्धात लढलात, तो पराक्रम आजही आम्हाला प्रेरणा देतो. हा तुमचा मोठेपणा झाला सर. मी माझं काम केलं. आपल्या भारत माताची सेवा करण्यासाठी हा पराक्रम करण्याची संधी मला आर्मीने दिली. तेही महत्वाचं आहे ना. दॅट्स द स्पिरिट. बरं, ओळख करून देतो. हा अजिंक्य. हॅलो. हॅलो सर. हा बी आर्मी ट्राय करतोय. गावातला अजून एक पोरगा इथं आत्ताच भरती झाले, विक्रम राऊत म्हणून. कामले, रिक्रूट विक्रम राउत को बुलाना. सर. वाह फौजी, क्या बात. म्हणजे गावातली मुलं तुमच्या पावलावर पाऊल टाकतायत तर. प्रयत्न चालू आहेत सर. ऑफकोर्स, प्रयत्न पाहिजेतच. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. अरे कारगिल विजय दिनानिमित्त आमच्या युनिट करून आम्ही ज्या फौजीचं कौतुक करतोय, त्या फौजीची साथ आहे तुला. काय? काय झालं? आम्ही इथं का आलो ते त्याला माहित नव्हतं. सरप्राईज होतं. हो, सरप्राईज ओपन केलं का मी? हो, नाही नाही, आता इथं आला सांगायचंच होतं. अरे तुझ्या व्यक्तीबरोबर इथे आलेला आहेस, त्या व्यक्तीचा सत्कार आहे आज. मला कळूच दिलं नाही वे. अरे तू पण लवकर आर्मी जॉईन कर, म्हणजे बऱ्याच गोष्टी कळतील तुला सुद्धा. काय फौजी? हा बरोबर आहे सर. जय हिंद सर. जय हिंद. आजा. सॉरी सर. इट्स ओके. चला कार्यक्रमाला निघूया.